स्वराज राऊत आडव्या बॅटने मारलेला चेंडू गेलाय तो मिड विकेटच्या क्षेत्रात. वैयक्तिक खाता उघडल्या, संघाचा खाता उघडला 2 या धावसंख्येने. दोन्ही संघांना एक नम्र विनंती असणार आहे, जर तुम्हाला निर्णय अवलोकन प्रणाली अर्थातच DRS घ्यायचा असेल तर केवळ 15 सेकंदची वेळ असणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची फक्त 15 सेकंद, त्यानंतर निर्णय तुमचा रेफरलसाठी जाणार नाहीये. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याकडे. आकुटबा चेंडू समोर भिरकावलाय रांगांच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात आणि हा खणखणी करतो KPL चौकार DJ. वेगळं आपण बघतोय की मजा असते, एक आनंद लुटण्याचा एक विद्युत ज्योतात ज्यावेळी सामने होतात बघतो. सकाळपासून चालू असलेल्या सामन्याचं प्रदर्शन आणि आत्ता विद्युत ज्योतात एक खेळण्याची आगळी वेगळी मजा इथे लुटताना प्रेक्षक देखील. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू कुडलेंच्या ठिकाणी टाकलेला, परंतु जो मानला नाहीये ते ओमकार कोकाटे. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या झाली ती 8. पहिलं षटक स्वराज राऊत यांचं प्रगतीपथावर. पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय ओंकार. समोर टाकला चेंडू यावेळी देखील भिरकावलाय तर लॉंग ऑफच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात. नक्कीच पंचांचा निर्णय अपेक्षित आहे. 2 धावांचा निर्णय पंचाने ते घोषित केलाय. धावसंख्येत 2 ने भरवते. धावसंख्या झाली ती 10. पहिल्या चेंडूपासून आक्रमकपणाचा आणलाय आणि त्यात समर्थपणे यशस्वी होताना बघतोय तो ओंकार. स्वतः कर्णधार कुंभारवाडा लायन्स संघ. फुलटा चेंडू भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा. प्रत्येक चेंडूवर ज्या प्रकारे चेंडू येते त्या प्रकारे चेंडू तोटवण्याचा जो प्रयत्न आहे ओमकारच्या माध्यमातून आपण बघतोय. आपल्या पहिल्या सामन्यात जरी बघितलं तुम्ही की खरोखर चांगली कामगिरी केली होती. सामनावीरचं पारितोषिक देखील त्यालाच मिळालं होतं. गोलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी, फलंदाजीमध्ये तशाच प्रकारची कामगिरी, अपेक्षित असलेलं कर्णधारपद भूषवताना ओमकार कोकाटे. आकुटव्या चेंडू यावेळी आडव्या बॅटने मारला. चेंडू मैदानात येणार का? चेंडू मैदानात नक्कीच आलाय. 1 धाव इथे मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 13. पहिल्या षटकाच्या अंतिम समय. DJ. संगीत नियोजन आपण बघतो अक्षयच्या माध्यमातून. इथे प्रवीण स्वतः कर्णधार गोलंदाजीची धुरा वाहण्यासाठी आले. ते वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संघासाठी दुसरं षटक. चालू असलेला सामना. प्रथम फलंदाजी करतोय तो लायन्स संघ कुंभारवाडा लायन्स. पहिल्या षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती बिनबाद 13 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक प्रवीण यांचा. हळूवार पद्धत टाकला चेंडू जुबानला नाहीये. भिरकावून लावला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. चेंडू जातोय का? 1 मिनिट. पंचांचा निर्णय येणार आहे. सुंदर फटका होता. पुढे टाकलेला चेंडू होता. पुरेपूर त्याचा फायदा उचललाय, लाभ उचललाय. जोरकस फटका. फटक्यात यशस्वी नक्कीच झाल्यात. धावा किती मिळत आहेत? 2, 4, 6. पंचांचा निर्णय राहणार आहे. फक्त पंच आणि समितीचा कोणताही अधिकारी निर्णय देतील. जो काही निर्णय आहे तो मान्य करावा लागेल. खेळाडू कक्षामधून कोणीही खेळपट्टीवर येणार नाहीये आणि ही सर्व संघांसाठी सूचना आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 13. प्रवीण यांच्या पहिल्या चेंडूवर बघूया आणि तोपर्यंत DJ ना विनंती करतो. DJ.
आणि किरण शिंदे यांचं इथे कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026च्या समितीतर्फे हार्दिक 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 स्वागत. समिती माननीय श्री राकेश वाळेकर, माननीय श्री रुपेश खांडके, माननीय श्री विजय भणगे, माननीय श्री महेश परमार, तसेच माननीय श्री दिनेश सांगळे, माननीय श्री शैलेश चौरसिया आणि माननीय श्री दत्ता मोहिते ही आयोजन समिती. या आयोजन समितीतर्फे आपले पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल समिती आपले हार्दिक 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 आभारी आहोत. श्री सिद्धिविनायक चे विश्वस्त माननीय श्री सुदर्शनजी सांगळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्र पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकारी अजित पवार गट महेंद्रभाई, तसेच कल्पेश शाह आणि सहकारी माननीय श्री अजय मकवाना आणि श्री शिंदे साहेब यांचा आम्ही शतशः आभारी आहोत. कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 5व या स्पर्धेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल समितीतर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच महेंद्रभाई यांना मी विनंती करतो की या स्पर्धेमधलं पर्पल कॅप अर्थातच जास्त गडी बाद केलेला हा गोलंदाज आहे दुर्वेश पटेल यांना ही पर्पल कॅप द्यायची आहे. दुर्वेश पटेल या स्पर्धेतील पर्पल कॅप मानकरी. आणि चालू सामन्याकडे वळूया. चांगला फटका होता, पहिल्या चेंडूवर प्रहार केला तो प्रवीण दनावडेचा आणि हा षटकार, आणि या षटकाराच्या जोरावर धावसंख्या झाली ती बिनबाद 19. पहिल्या चेंडूवर आपले मनसुबे स्पष्ट केले ते ओमकार कोकाटी यांनी. जसं मी मगाशी म्हणालो की पहिल्या सामन्याचा हा सामना, चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. धावसंख्या झाली ती 19. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. उजव्या हाताची गोलंदाजी पंचांच्या डाव्या सामना करतोय ओंकार. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेलाय तो कव्हरच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सफलाचा प्रयत्न, परंतु चेंडू गेलाय तो घोषांकित क्षेत्रात. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 21. या षटकाराबरोबर धावसंख्या होती ती 27. तसेच आपण बघतोय कुलाबा विधानसभा अध्यक्ष माननीय श्री किरण शिंदे आणि मलबारील विधानसभा अध्यक्ष पांडुरंग रोडे यांचे देखील आम्ही शतशः आभारी आहोत. धावसंख्या झाली, पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 27 धावा. महागडं षटक हे नक्कीच कर्णधार प्रवीण दडावडेच्या माध्यमातून. थांबायचंय. चालू सामन्यात कृपया चेंडू टाकायचा नाहीये. धावसंख्या झाली ती 27. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर. तडाखेबंद फलंदाजी ओंकार कोकाटेच्या माध्यमातून. आकुटोब्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला तो मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 29. नाणेफेक जिंकून चॅलेंजर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्कीच घेतला होता, परंतु थोडंसं महागडं षटक कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी आल्यानंतर आपण बघतोय 2 षटकार इथे लगावले ते ओमकारने. कुठेतरी लय शोधावी लागेल प्रवीण यांना.
आकुटप्याचा चेंडू वारंवार आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय तो सरळ. बघूया किती धाव मिळतात आणि हा सुंदर खणखणीत केपीएल चौकार. म्हणायला हरकत होणार आहे का नाही. वेळ आणि काळ काय तेच ठरवेल. पुन्हा प्रवीण तयार, सामना करतोय ओमकार. आकुटप्याची वारंवार गोलंदाजी होताना यावेळी जमीन लगाचा फटका मिडविकेटच्या दिशेने गेलेला. क्षेत्ररक्षणात थोडीशी दिरंगाई, परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीत ते मनोज आणि ओमकार यांना. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती 34 धावा. डीजे समय आपण जर बघितलं, धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या झाली ती 34. आणि आता मात्र तिसरं षटक, अर्थातच आव्हानात्मक षटक ज्याला आपण म्हणतो, चॅलेंजर्स ओव्हर. आणि या षटकात 10 धावांचं आव्हान असणार आहे. जर 10 धावांपेक्षा जास्त धाव फटकावला तर निम्म्या धावा त्यांना बोनसच्या स्वरूपात इथे मिळणार. आणि जर कमी केल्या तर मात्र जितक्या धावा त्यांनी फटकावल्या असतील त्यातल्या निम्म्या धावा इथून वजा होणार आहे. महत्त्वाचं षटक असणार आहे आणि ती षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधाराने दिली ती विशाल. आपण दोन्ही सामन्यात बघितलं तर विशालने चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळे कदाचित त्याला पाचारण करायला दिलंय. या तिसऱ्या षटकात विशाल बागडे वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं षटक. विशाल यांच्या समोर कोण आहे तर समोर आपण म्हणायला हरकत नाही, जो म्हणजे लायन्स संघाचा धुरंधर, अर्थातच ओमकार कोकाटे कर्णधार, ज्यांनी फटक्यांची आतषबाजी चालू ठेवली पहिल्या षटकापासून. आणि तिसऱ्या षटकामध्ये बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 34 धावा. वैयक्तिक पहिला, संघासाठी तिसरं षटक. आणि पंचांनी आपल्याला इशारा दिलाय 50-50, अर्थातच आव्हानात्मक षटकाचा. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू, सामना करतोय कर्णधार लायन्स संघाचा खरोखर राजा. समोर फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला थोडीशी गती कमी दिली. चेंडू गेलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होती ती 36. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चातुर्याची गोलंदाजी काय म्हणतात की लयीत आणि सुधारणा केल्या, गतीमध्ये थोडासा कुठेतरी कमीपणा आणलाय, त्यामुळे मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवले ते मात्र ओंकार याला. पुन्हा तयार विशाल, पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताची गोलंदाजी करतोय. सामना करेल ओंकार कोकाटे. यावेळी समोर टाकलाय चेंडू, हलक्या हाताने तटवलाय. चेंडू मैदानातच आहे की मैदानाबाहेर जाणार? चेंडू मैदानातच आहे आणि यावेळी मात्र झेलबाद झालाय. मोठी कामगिरी विशालच्या माध्यमातून. पहिला झटका डीजे. विशाल यांनी आपला अनुभव पडायला लागला, परंतु महत्त्वपूर्ण कामगिरी करून पाय रचून बाद झाले ते कर्णधार. आता कळस चढवायची भूमिका पार पाडावी लागणार ते रुपेश आणि मनोज यांना. कशा प्रकारे याच प्रकारची फलंदाजीची सातत्यपूर्ण कामगिरी दाखवायला लागेल फलंदाजांना लायन्स संघाच्या. विशाल तयार. आता मात्र कुठेतरी मनोबल उंचावलेलं असणार, कारण ओंकार सारखा महत्त्वाचा फलंदाज बाद झाला. एक चैतन्यपूर्ण वातावरण निर्मिती झाली असेल ती चॅलेंजर संघात. लेग साईडच्या दिशेने असलेला हा चेंडू, मारलेला फटका. बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भर होती. धावसंख्या झाली ती 38 धावा. तिसरं षटक किती प्रगतीपथावर आहे. अजूनही केवळ 4 धावा आल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने अंगाचा वेध घेतला. वारंवार आपल्या गतीमध्ये बदल करताना, आणि हीच चांगल्या गोलंदाजीची आपण वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बघतो. अंदाज नक्कीच आहे घरच्या खेळपट्टीवर, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना. आतापर्यंत केवळ 4 धावा झाल्यात. 10 धावांचं या षटकात आव्हान आहे. आव्हान पेलण्यास समर्थ आहे का? कारण ओंकार बाद झालाय. रुपेश कशा प्रकारे कामगिरी करणार आहे? जागा बदलून खेळण्याचा निर्णय होतोय.
सुंदर खोलवर पद्धत चेंडू गेलाय तो लॉंगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच मिळते. धाव संख्येत 1 ने वर होते. धाव संख्या झाली ती 39 धावा. धाव संख्या झाली ती 39. धाव संख्या झाली या षटकातली तब्बल केवळ 5 धावा. 39 धावा. आकुटोबा चेंडू आडव्या बॅटने मारलाय नक्कीच, परंतु केवळ 2 धावा इथे मिळतात. धाव संख्येत 2 ने भर होतीये. धाव संख्या झाली ती 41. झाले 3 षटकाच्या अंतिम समय. एक गडी बाद 37 धावा. धाव संख्या झाली ती 37. धावसंख्या झाली ती 37. ओंकार बाद झाल्यानंतर कुठेतरी लगाम लावण्यात यशस्वी ठरतायत ते मात्र चॅलेंजर संघाचे गोलंदाज. आणि त्यात महत्वपूर्ण कामगिरी विशाल बागडेच्या माध्यमातून एस बी स्पोर्ट्स संघाचे आपला हा जो स्थानिक संघ आहे त्यातील एक आघाडीचे गोलंदाज म्हणून ज्याची खाती आहे तो विशाल. कर्णधाराने दाखवलेला निर्णय, जो आव्हानात्मक षटक टाकण्याचा निर्णय त्याच्यावर सोपवला होता आणि त्याला खरा उतरलाय म्हणायला हरकत नाहीये. आणि त्याच त्याच्या चांगल्या षटकामुळे धावसंख्या धावसंख्या 37. मागील षटकात थोडंसं महागडं षटक ठरलं होतं, परंतु आता कुठेतरी त्या चुकीची पुनरावृत्ती करायची नाही. आणि या संकल्पनेने या मानसिक धैर्याने आपण बघतोय स्वतः कर्णधार इथे गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक घेऊन येतो तो प्रवीण. अजूनही 3 षटकांचा इथे खेळ शिल्लक आहे. रुपेश बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सलामीला मनोज अधून मैदानात तटस्थ. खोलवर पद्धतीची गोलंदाजी. एक धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गेलाय तो लॉंगनच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळते. धाव संख्येत 1 ने भर होते. धाव संख्या झाली ती 38 धावा. तब्बल 2 षटकांचा खेळ संपला तेव्हा धावसंख्या 34 होती. त्यानंतर कुठेतरी धावगतीला लगाम लागलाय. आता मात्र धावसंख्या आहे ती 38. आडव्या बॅटने पुन्हा जमीन लगाचा फटका. वारंवार त्याच दिशेने फटकेबाजी होताना बघतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक कुठेतरी त्याला थोडं मेहनत करावी लागते प्रत्येक वेळी त्याच ठिकाणी जाण्याला. चेंडू 39 धावा. चौथं षटक इथे प्रगतीपथावर आहे. साखळी स्पर्धेतली हे सामने सुरू आहेत. धावसंख्या झाली ती 39. एक गडीच्या मोबदल्यात. यावेळी सुंदर चेंडू उजव्या यष्टीचा बाहेरचा पंचाने आपले हात सरसावले. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 40. उजव्या यष्टीचा खूप बाहेरचा चेंडू होता. सोयीर मारा म्हणायला हरकत नाही तो प्रवीणच्या माध्यमातून. धावसंख्या 40. एक गडी बाद. यावेळी मात्र खूप नियंत्रण दिशाहीन गोलंदाजी. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दिसतोय पण त्याच्यामध्ये सफल होताना दिसत नाही. त्यामुळे दिशाहीन गोलंदाजी होते. वारंवार उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. छेडछाड करण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये रुपेश यांच्या माध्यमातून. आकुटोबाचा चेंडू. यावेळी त्यांना लय सापडले का? हो नक्कीच सापडले. नियंत्रण चांगलं होतं. दिशा उत्तम होती. अचूक टप्पा अचूक वेगाच्या नियंत्रणात जो त्यांनी एक हा चेंडू निर्धाव काढण्यात यश निर्भय प्राप्त केलंय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या अजूनही 41 आहे. मोठे फटकेबाजी करावी लागेल. प्रवीण सारखा फलंदाज जर असेल तर मोठे फटकेबाजी इथे करावी लागेल. आडव्या बॅटने वारंवार लेग साईडच्या दिशेने आणि इथे धावची तोडण्याचा धोका आणि मंजुरी दिलेली आहे. पंचांनी दाद दिलेले आहे. दुसरा झटका रुपेशच्या रूपात माघारी. डीजे
कृपल नवीन आलेला फलंदाज आहे कृपल कृपाल काय नाव आहे अच्छा ओमकार ओमकार पुढील फलंदाज ओमकार चांगला फटका समोरच्या चेंडू मारलेला कव्हरच्या दिशेने इमारतीच्या आवारात लागून मैदानात नंतर गेला तो मैदानाबाहेर 2 धावा इथे मिळतात धावसंख्येत 2 ने बोर होते धावसंख्या झाली ती 43 धावसंख्या झाली ती 43 मनोज याने देखील चांगला फटका मारलाय हा देखील जातो चेंडू मैदानाबाहेर वारंवार दुहेरी धाव खेळण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे धावसंख्या झाली ती 45 4 षटकाचे अंतिम समय धावसंख्या 2 गडी बाद 45 धावा डीजे त्याचा आनंद लुटताना आणि त्याबरोबरचा क्रिकेट खेळाचा मनमुराद आनंद या विद्युत जोतात अर्थातच कारण एकच ते म्हणजे कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 5/2026 विद्युत जोतात सुरू असलेले सामने 3 दिवसाचा हा एक रणसंग्राम आम्ही बघू शकतो पुन्हा एकदा आमंत्रित केले ते विशाल यांनी पहिलं षटक चांगल्या रीत्या हाताळलं होतं वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं षटक घेऊन येतो सामना करतो तो ओमकार विशाल यांचं बघूया कशा प्रकारे षटक आता हाताळण्यात यशस्वी होत आहेत धावसंख्या झाली ती 45 2 गडीच्या मोबदल्यात लायन्स संघाची हळूवार पद्धत चेंडू अंदाज झाला नाहीये तो ओमकार यांना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अंगाचा वेर घेतला तिथे मात्र क्षेत्ररक्षणात कुठेतरी दिरंगाई होते याचा फायदा पुरेपूर घेतला चांगला ताळमेळ साधलाय दोघांनी ओमकार आणि मनोज यांनी आणि एक धाव घेतली आहे धावसंख्येत एकने भरवते धावसंख्या झाली ती 46 धावा साखळी पद्धतीतले सुरू असलेले सामने धावसंख्या झाली ती 46 5वं षटक इथे प्रगतीपथावर आहे आपण बघितलं कर्णधार ओंकार कोकाटे मोठ्या फटक्याची आतिषबाजी करत होते त्यानंतर बाद झाल्यानंतर कुठेतरी धावगतीला लगाम लावलाय तो चॅलेंजर संघाने असंच असतं क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ असतो जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याचं पारडं कोणत्या संघाच्या बाजूला झुकेल हे कोणीही सांगू शकत नाही आपण बघितलं 2 षटकात तब्बल षटकांची आतिषबाजी होते आता मात्र कुठेही एक मोठा फटका येत नाही येतो लायन्स संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विशाल तयार सामना करतो यावेळी मनोज चौरसिया आकुटपदा चेंडू वेगवान चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा देखील निर्धाव चेंडू विशाल यांची खरोखर वाखाकण्याजोगी कामगिरी आपल्या संघासाठी ज्यावेळी त्यांनी ओंकारचा गडी बाद मिळवला होता त्यानंतर कुठेतरी मनोबल उंचावलं अख्ख्या चॅलेंजर संघाचा आणि हा फायदा आपण इथे बघतोय कारण जकडून ठेवलं ते धावसंख्येला लगाम लावलाय केवळ 46 धावा धावफलकावर इथे लागल्यात 5वं षटक इथे प्रगतीपथावर आहे विशाल पुन्हा एकदा तयार मनोज बघूया काय करतो तो फुल टॉस चेंडू मारण्यात यशस्वी झालाय तो चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 धावा नक्कीच मिळतील धावसंख्येत 2 ने भर होते धावसंख्या झाली ती 48 धावा यानंतरचा होणारा सामना फायटर्स आणि टायगर्स दोन्ही संघांना विनंती आहे त्वरित संपर्क साधायचा आहे 5वं षटक इथे प्रगतीपथावर आहे फायटर्स कुंभारवाडा फायटर्स आणि कुंभारवाडा टायगर्स कुंभारवाडा फायटर्स कुंभारवाडा टायगर्स दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे संपर्क साधायचा त्वरित व्यासपीठाजवळ पुन्हा एकदा सामन्याकडे धावसंख्या झाली ती 48 धावा समोर टाकलेला चेंडू यावेळी देखील वारंवार त्याच विभागा दिशेने मारण्याचा प्रयत्न सफलाचा प्रयत्न आणि 50 धावा तब्बल अर्धशतक मजल गाठलेले आहेत कुंभारवाडा लायन्स संघाने 2 गडीच्या मोबदल्यात 5वं षटक इथे प्रगतीपथावर आहे मागील जर आपण बघितलं सामन्यामध्ये 44 धावांचं आव्हान होतं सहज लिलया पार केलं आता मात्र स्वतःनी त्यांनी 50 धावा आतापर्यंत फटकावल्यात जास्तीत जास्त धावांचं आव्हान उभं ठेवायचं असे चॅलेंजर संघासमोर कारण बघितलं की कर्णधार प्रवीण धनावडे एक चांगला खेळाडू आहे चांगली फलंदाजी करतोय त्यामुळे मोठी धावसंख्या रचावी लागेल ती लायन्स संघाला पुढील चेंडू विशाल यांचा 5व्या षटकातला
मनोज यावेळी चेंडूने बॅटची कड घेतली. चेंडू जातोय तो सरळ यष्टीच्या मागे, परंतु एकही धाव इथे मिळत नाही. चेंडू जातोय तो निर्धाव. धावसंख्या अजूनही स्थिर स्थावर आहे. धावसंख्या 2 गडीच्या मोबदल्यात 50 धावा. विद्युत झोतात सुरू असलेले सामने आपण बघतोय. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 5/2026 साखळी स्पर्धेतले सामने अजूनही सुरू आहेत. 2 गटात आपण 8 संघाची विभागणी केली होती. यावेळी कुठेतरी स्वैर मारा होतोय. डाव्या एसटीच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांनी आपले हात सरसवलेत. अवांतर म्हणून घोषित केलाय. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भरवते. धावसंख्या झाली ती 51 धावा. प्रत्येक चेंडू प्रत्येक धावाच्या नुसार धावांचं आणि चेंडूंचं समीकरण इथे बदलताना आपण बघतोय. धावसंख्या झाली ती 51 धावा. यावेळी चांगला फटका मारला तो फाईन लेगच्या दिशेने. बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा. धावसंख्या झाली ती 53. 5 षटकाच्या अंतिम समय 2 गडीच्या मोबदल्यात 53 धावा. डीजे फायटर्स आणि टायगर्स यानंतरचा होणारा सामना. अंतिम षटक निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी आहे ती प्रमोद यांच्यावर. धावसंख्या झाली ती 53 धावा. शेवटचं षटक वैयक्तिक पहिला. सामना करते ओंकार. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न. सफलाचा प्रयत्न. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता तो ओंकार यांचा. प्रयत्न फसलाय. चेंडू हुकलाय. चेंडू सरळ विसावतोय तो यष्टी रक्षक प्रवीण धनावडे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मात्र प्राप्त केले ते प्रमोद यांनी. चांगला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या होते ती 54. हाणामारीचं षटक हे नक्कीच असणार आहे, परंतु मोठे फटके येत नाहीये. ओंकार बाद झाल्यानंतर एकही चौकार आला नाहीये, एकही षटकार आला नाहीये. 2 धावा नक्कीच मिळत आहेत, परंतु मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र मोठे फटके मारावे लागतील. आता मनोज जे सलामी आलेले मनोज अजूनही मैदानात तटस्थ. बघूया कशा प्रकारे भूमिका पार पाडतात. मोठे फटके येणार का मनोजच्या माध्यमातून. खोलवर पद्धतीचा हा फुलटॉस. 1च धाव इथे नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 55 धावा. कृपया सावधान. दुखापत नाहीये ना कुठच्या त्या खेळाडूला. चला स्वतःची काळजी घ्या. मनमुराद क्रिकेट खेळा. धावसंख्या झाली ती 55 धावा. अजूनही 4 चेंडू. धावसंख्या झाली ती 55. जर आपण बघितलं तर सरासरी 60 धावा या मैदानात नक्कीच होत आहेत. त्यानुसार आतापर्यंत कामगिरी आपण चांगली म्हणायला हरकत नाही ती लायन्स संघाची. ओंकार यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंचांनी पुन्हा एकदा स्वैर म्हणून घोषित केलेला चेंडू. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 56 धावा. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले 2 षटक बघितली तर आपण खरोखर खूप धावसंख्या फटकेबाजी केली होती ती ओंकारच्या माध्यमातून. त्यानंतर ओंकार बाद झाल्यानंतर कुठेतरी लगाम घालण्यात यशस्वी ठरले ते चॅलेंजर संघाचे गोलंदाज. अर्थातच महत्वाचं आणि त्याचं श्रेय जाते ते विशाल बागडे यांना. आपल्या दोन्ही षटकात खूप चांगली गोलंदाजी केली. ओंकार सारखा महत्वपूर्ण गोलंदाज त्यांनी बाद केला. त्यामुळे कुठेतरी धावसंख्येला लगाम लागला. धावसंख्या झाली ती 56. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर आहे ते प्रमोदच्या माध्यमातून उजव्या हाताची गोलंदाजी करतील ते पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय तो ओंकार. हा कुठपर्यंत चेंडू यावेळी भिरकावून दिला लॉंगॉनच्या दिशेने. बघूया जातोय काय.
आणि हा खडखडी गुत्तुग केपीएल षटकार डीजे. अशीच म्हणालो की ओमकार बाद झाल्यानंतर की चौकार आणि षटकाराची आतषबाजी इथे बघायला मिळाली नव्हती, हे मात्र नक्की याने डोक्यात ठेवलं आणि ओंकारने दाखवून दिलं मी देखील षटकार मारू शकतो माझ्या ताकदीच्या जोरावर. आकुटप्याचा चेंडू प्रमोद यांचा, धावसंख्या होती 62 धावा. आता थोडस दडपण असणार आहे का प्रमोदवर, बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू, दडपण दडपण आणि दडपण आणि इशारा केलाय तिसरा पंचांकडे हा अवांतर चेंडूसाठी. अर्थातच डीजे जाईल. योग्य चेंडू होता. धावसंख्या 62 धावा, निर्धाव चेंडू आणि शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर बघूया कशा प्रकारे ओमकार प्रहार करणार का, चांगला चेंडू टाकणार प्रमोद यशस्वी होत आहे का. आतापर्यंत 35 चेंडूंमध्ये तब्बल 62 धावा इथे फटकावल्यात. शेवटचा चेंडू ओमकारसाठी मोठा फटका मारणार की त्याला जकडून ठेवण्याचं काम प्रमोदच्या माध्यमातून होणार. बघूया शेवटचा चेंडू, उजव्या हाताची गोलंदाजी करतील पंचाच्या डाव्या बाजूने सामना करतोय ओमकार. लायन्स आणि चॅलेंजर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटची कट घेतली, स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव मिळाला. दुसरा धावाचा प्रयत्न, क्षेत्र लक्षणामध्ये गलथान कामगिरी होते का नाही, परंतु बाद होतोय. तिसरा झटका लागतोय तो ओमकारच्या रूपात. धावसंख्या झाली ती 63 धावा आणि तब्बल 64 धावांचं आव्हान उभं ठेवलं ते चॅलेंजर संघासमोर. धन्यवाद डीजे. महेंद्र साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते महेंद्र साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला फायटर आणि टायगर कॅप्टन आपण प्लीज या. फायटर आणि टायगर महेंद्रजी पानसारे साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. साहेबांना विनंती करेन की आपण या.
फायटर आणि टायगर जय. चला इनिंग ब्रेक झाली आणि टॉस होणं कुठेतरी महत्वाचं आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी कॅप्टन प्लीज या मान्यवर उपस्थित आहेत. फायटर आणि टायगर. फायटर साहेबांचे शुभ हस्ते मात्र आपण टॉस करणार आहोत. कॉल कोणाचा असेल? येस, टायगर टीमचा कॉल. साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस हेड असा कॉल दिलाय, परंतु आलाय तो टेल. टॉस जिंकलाय फायटर संघाने, टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. आतापर्यंत किती मॅच जिंकल्यात, किती मॅच लॉस झालाय? आतापर्यंत लीगचे 2 मॅच झाले आणि दोन्ही जिंकलोय आणि ही तिसरी मॅच आहे आमची. काही चेंजेस येणाऱ्या मॅच मध्ये? लीगमध्ये जे चेंजेस करायचे आहेत, जे 15 प्लेयर घेतले आहेत त्याच्यामधनं आम्ही रोटेशन केलं आहे आणि एक प्लेयर चेंज केलं आहे. थोडीशी स्ट्रॅटेजी, काही चेंजेस माइंडसेटने थोडासा वेगळा या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असेल? म्हणजे असा प्लॅन सांगू नाही शकत, डायरेक्ट मॅचमध्येच करे. टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि कुठेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल पहिल्या डावामध्ये? असं नाही की त्यांना टार्गेट स्टॉप करायचं आहे, बट होऊ शकेल तेवढं बॉलिंग चांगली करून त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. टॉस तुझ्या बाजूने राहिला नाही, टॉस जिंकला असता तर प्रथमतः तुझा निर्णय काय होता? आम्ही फिल्डिंगच केली असती. परंतु आता बॅटिंग करायची आहे, कुठेपर्यंत पहिल्या डावामध्ये मजल मारल? मागच्या इनिंगमध्ये आम्ही 48 करू शकलो, पण या इनिंगला आम्ही ट्राय करणार की एक 55च्या वर करायचा प्रयत्न करणार. आम्ही 55 to 60 रनच्या आसपास. चॅलेंज ओव्हर तुझ्यासाठी भरपूर महत्वाचे असेल, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न होईल का? हां, ते तर आहेच, कारण की 10 रनच्या वर केले तर मग एक्स्ट्रा 5 रन मिळतातच आणि त्या खाली केले की मग आपले रन जे केलेले ते डिडक्ट होतात. त्यामुळे थँक्यू सो मच. साहेब इथे उपस्थित आहेत. कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आपण अनुभवत आहे आणि या पर्वामध्ये आपण पाहिलं की 8 संघ खेळत आहेत आणि 8 संघांचा रणसंग्राम कालच्या दिवसामध्ये उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आणि खूप चांगली क्रीडा स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये या क्रीडा स्पर्धेचं हे आयोजन केलंय. मी विनंती करेन की आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कुंभारवाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून अप्रतिम असं नियोजन या ठिकाणी आपण पाहत आहात. माझे सहकारी रुपेशजी खांडके आणि आमचे राकेश वाळके आणि खांडके आमचे हे दोघेही आमचे सहकारीच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या वर्षी पण आलो होतो, त्याच्या गेल्या वर्षी पण आलो होतो आणि यावर्षीसुद्धा हा अप्रतिम नियोजन कसं असतं, मी तर म्हणेन कसं असतं त्यापेक्षा कसं या ठिकाणी प्रदर्शित केलं आहे खूप महत्त्वाचं आहे. अप्रतिम असं या ठिकाणी केलं आहे आणि या ठिकाणी आलेले जे आमचे संघ आहेत 8 संघ, एकापेक्षा एक असे वरचढ आणि जसं काय आपण त्या 2020च्या मॅचेस बघतो अशाच प्रमाणे नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीने म्हणजेच आमच्या राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने या सर्व संघांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच. आणि मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हा आणि त्यानंतर मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आहे आणि वळूया नेक्स्ट मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय फायटर संघाने आणि टॉस जिंकत असताना त्यांनी सांगितलंय की आम्ही गोलंदाजी करू आणि टायगर संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026. खूप चांगला या क्रीडा स्पर्धेचं हे आयोजन आणि मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेसाठी मान्यवर उपस्थित आहेत आणि या खेळाचा आनंद घेत असताना मात्र पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा वळूयात.
आणि मॅचला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि याच परिसरातला आणि पश्चिम जावळीचा गोड आवाज म्हणून सातत्याने अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन मात्र ऐकलं आणि आमचे साथी समालोचक मित्र कित्येक वेळा आम्ही देखील त्यांच्यासोबत आणि याच क्रीडा स्पर्धेमध्ये देखील कित्येक वेळा त्यांचा दरवर्षी प्रत्येक पर्वामध्ये आम्हाला मोलाची साथ त्यांची लाभते आणि आमचे साथी समालोचक निवृत्ती शिंदे सरांना मी विनंती करेन की आपण आपल्या वाणीतून मात्र या क्रीडा स्पर्धेची कहाणी त्यांच्या वाणीतून आपण ऐकूयात. ओव्हर टू निवृत्ती सर. हॅलो, थँक्यू सो मच. आपण कॉमेंट्री बॉक्समधून खरं तर पाहिलं तर आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय प्रसाद सर, त्याचबरोबर आशिषजी मयेकर सर आणि प्रमोद साटम सर यांचा आपण आवाज ऐकतोय. KPL 2000 आशिष चोरगे, हा आशिष चोरगे यांचा आपण आवाज ऐकत होतो. KPL 2026 पर्व क्रमांक 5 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये अगदी सहभागी झालेल्या सर्व संघ मालक संघांचं आम्ही या ठिकाणी समालोचन कक्षातून मी निवृत्ती शिंदे, समालोचक पश्चिम जावली, आपलं सर्वांचं पुनश्च व्यासपीठावरती असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय आणि मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. अगदी 63 धावा झाल्यात आणि 64 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीम चॅलेंजर्स टीम मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दाखल झाली आहे. ओपनर जोडी जर पाहिलं तर प्रवीण धनावडे आणि त्यांच्या साथीला मंदार ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. मंदार पेडणेकर हे अगदी नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील. स्ट्राईकला आपण पाहिलं तर प्रवीण धनावडे 64 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर टीम चॅलेंजर्स टीम संघाची ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी तर या ठिकाणी श्री सिद्धिविनायकचे विश्वस्त आपल्या इकडे माननीय श्री सुदर्शनजी सांगळे, तसेच राष्ट्रवादी महेंद्र पानसरे यांचा इथे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी पानसरे यांचा इथे सत्कार होतोय. राकेश शेवाळेकर यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. त्यानंतर श्री सिद्धिविनायक चे विश्वस्त माननीय श्री सुदर्शन सांगळे यांचा देखील इथे आयोजन समितीतर्फे सत्कार होतोय. आपली आयोजन समिती जर आपण बघितलं तर राकेश वाळेकर, रुपेश खांडके, विजय भणगे, महेश परमार, दिनेश सांगळे, शैलेश चौरसी आणि दत्ता मोहिते, तसेच मलबार हिल तालुका अध्यक्ष पांडुरंग रोडे यांचा इथे सत्कार होणार आहे आयोजन समितीतर्फे. मलबार हिल विधानसभाचे अध्यक्ष माननीय श्री पांडुरंग रोडे यांचा इतके सत्कार होतो तो आयोजन समितीतर्फे. त्यानंतर कुलाबा विधानसभा अध्यक्ष माननीय श्री किरण शिंदे यांचा इथे सत्कार होणार आहे. कुलाबा विधानसभा अध्यक्ष माननीय श्री किरण शिंदे. तसेच कल्पेश शहा यांचा इथे सत्कार होणार आहे कुंभारवाडा प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे.
कल्पेश शहा. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महेंद्रभाई सेन यांचा इथे सत्कार होतोय. महेंद्रभाई सेन यांचा इथे सत्कार होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महेंद्रभाई. कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे या आयोजन समितीतर्फे हा सत्कार अर्थातच राकेश वाळेकर. त्यानंतर एक्सिलन्सी यांच्याकडून एक चांदीची मूर्ती सत्कारामध्ये आम्ही देतोय. एक्सिलन्सी भेट स्वरूपात तसेच अजय मकवाना यांचा देखील इथे सत्कार होतोय. सर्व मान्यवरांचे आम्ही हार्दिक आभारी आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात आणि वेळात वेळ काढू त्याबद्दल समितीतर्फे शतशः आभारी. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्यांकडे वळूया आणि निवृत्ती यांना मी विनंती करतो चालू सामन्याचं प्रक्षेपण आणि थेट आपल्या वाणीतून सादर करायचं. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण पाहतोय अगदी व्यासपीठावरती अतिथी देव भव आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी आपण अगदी व्यासपीठावरती येतोची तसा सन्मान केला जातोय. आणि KPL 2026 मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत करूयात आणि जाऊयात मॅच दिशेने, जिथे आपण पाहतोय चॅलेंजर्स टीम अगदी 64 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओपनर जोडी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गणरायाचं अगदी वंदन केलं जाते. डगआउटमधून अगदी वातावरण आनंदाचं पाहायला मिळतं आहे. आणि पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती दुर्वेश पटेल. पहिलाच बॉल, अप्रतिम बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. अगदी चांगला टप्पा, लाईन आणि लेंथ अगदी चांगली पाहायला मिळते आहे. आणि पहिलाच चेंडू अगदी परफेक्ट अगदी टाकला आणि इथे मात्र डॉट चेंडूने सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पर्पल कॅपचा मानकरी सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या लीगमध्ये अगदी त्याच्या जास्त विकेट नावावरती आहेत. आणि पहिलंच षटक टाकत असताना दुर्वेशला आपण पाहतोय. सेकंड बॉल, इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी आहे, परंतु चेंडू मात्र पाठीमागे चाललाय. डी स्वरूपात एक सिंगल धावेने धावांचं अकाउंट आणि संघाचं अकाउंट या ठिकाणी आपण पाहतोय. चॅलेंजर टीमच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवीण धनावडेच्या बॅट मधून एक सिंगल धाव आली आहे. चांगली गोलंदाजी दुर्वेशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. लोअर फुलटॉस होता, तिथे मात्र अगदी घुटना टेक तमाशा देख आणि फटका अगदी सजवलाय. 2 धाव्यांसाठी पंच आमच्याकडे सांगतायत आणि कळवतात. इथे 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपण पाहिलं तर या सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये दुर्वेशच्या माध्यमातून गोलंदाजी टाकत असताना आपण पाहतोय. आणि इथे मात्र 3 धावा धावफलकावरती प्रवीण धनावडेच्या बॅटमधून इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक म्हटलं ना की अगदी चांगलं षटक या ठिकाणी या क्रीडांगणावरती, दुर्गादेवी क्रीडांगणावरती टाकावं लागतं आहे. सध्याच्या घडीला पाहिलं तर KPL सीझन 2026 मध्ये हा हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज सध्याच्या घडीला आपली गोलंदाजीची छाप या ठिकाणी अगदी टाकत असताना अगदी आपण पाहतोय. टीम लायन्स टीमकडून सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज खरं तर हा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस म्हणजे की अगदी प्रेक्षकांची बांधेआळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अगदी आजूबाजूला सर्व प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी या मॅचचा आनंद, या लीगचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. आणि प्रत्येक संघ मालकाने अगदी आपल्या संघामध्ये अगदी चमकणारे हिरे या ठिकाणी निवडलेत आणि तेच आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. खरं तर या ठिकाणी श्री सिद्धिविनायक विश्वस्त सुदर्शन सांगळे साहेब, त्याचबरोबर महेंद्र पानसरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष, महेशभाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, कल्पेश शहा
त्याचबरोबर अजय माकवाना, किरण शिंदे साहेब, त्याचबरोबर पांडुरंग रोडे साहेब हे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित झालं. त्यांचं देखील आपण मनापासून अगदी आभार व्यक्त करूयात. अगदी दरवर्षी आपण पाहिलं तर साहेबांची उपस्थिती अनिवार्य असते आणि आज या स्पर्धेसाठी नक्कीच या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. दुर्वेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. सध्याच्या घडीला धावसंख्या जर पाहिली तर 3 या अंकावरती एकही मोठा फटका आलेला नाही. सध्याच्या घडीला प्रवीण धनावडे आपण पाहतोय फलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. पुढील चेंडू, चांगला बॉल आहे, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी आहे, विकेटचं पतन. फलंदाज प्रवीण धनावडे डगआउटच्या दिशेला पाहायला मिळतील. ठिकाणी पहा दुर्वेशचा जलवा, दुर्वेशची हवा आणि दुर्वेशचा या ठिकाणी अगदी बोलबाला राहिलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरी विकेट या ठिकाणी या KPL मध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू अप्रतिम चेंडू आहे, अगदी फलंदाजाच्या अगदी बाजूने गेलाय आणि डॉट चेंडू पाठीमागे एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक सध्याच्या घडीला पाहिलं तर 4 या अंकावरती 1 गडी बाद ही स्थिती आहे. चॅलेंजर्स टीम आपण पाहतोय मंदार अगदी आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्या सवंगड्यांचा अगदी खेळ पाहत आहे. परंतु आज दुर्वेश आपण पाहतोय अगदी अप्रतिम एक्सलेंट गोलंदाजी टाकत असताना अचूक टप्पा आहे, भेदक मारा आहे आणि या माऱ्याच्या समोर अगदी फलंदाजांना बीट आणि सुपरहिट सध्याच्या घडीला गोलंदाज आपण पाहतोय. दुर्वेश पटेल पहिलं षटक टाकत असताना सध्याच्या घडीला दुर्वेशच्या माध्यमातून हाताळताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल इथे मात्र पहा पंच आमच्याकडे हात अगदी समांतर करतील आणि अवांतर एक खर्च करताना दुर्वेश पटेल आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत चांगलं षटक या ठिकाणी हातात असताना दुर्वेशला आपण पाहिलं, परंतु हा चेंडू कुठेतरी लाईन आणि लेंथ भरकटताना आपल्याला पाहायला मिळालाय. त्या गोलंदाजांमध्ये मी म्हणेन अगदी वेग आहे, नियंत्रण आहे, अचूक टप्पा आहे, भेदक मारा आहे आणि फलंदाजांना कुठेतरी इथे फटके खेळण्यापासून वंचित ठेवण्यामध्ये यशस्वी आतापर्यंत तरी दुर्वेश पटेलचा चांगला खेळ आहे. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत आहेत, परंतु चेंडू मात्र तिथे जाईल आणि पंच किती धावा असतील ते आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. पहिलं षटक आपण पाहतोय दुर्वेशच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी चांगली धावसंख्या आहे आणि चांगलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही पंचांमध्ये अगदी बातचीत केली जाईल आणि शहानिशी केल्यानंतर या इथे मात्र धावा किती असतील हे देखील आम्हाला सांगितले जाईल. आयोजक कमिटीच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सांगितलं जाईल आणि पंच लगेच आमच्याकडे किती धावा असतील या सांगितल्या जातील. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पहिलं षटक आतापर्यंत संपलंय आणि आता मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा आणि षटक संपलंय. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. टीम चॅलेंजर्स टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या KPL 2026 मध्ये दुर्वेश पटेल अगदी पर्पल कॅपचा मानकरी आहे आणि त्याच्या डोक्यावरती आपण सध्याच्या घडीला ही पर्पल कॅप पाहतोय. अगदी गोलंदाज अगदी महत्त्वपूर्ण रोल या ठिकाणी निभावत असताना लॉयन्स टीम कडून याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुर्वेश पटेलची अगदी चांगली कामगिरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर ओमकार, ज्याची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी
पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा वेग वाढवला होता. पहिलाच बॉल, चांगला फटका आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, झेलची संधी आहे. एक झेल टिपण्यासाठी मित्रांनो 3 क्षेत्ररक्षक एकाच चेंडूकडे जात होते, परंतु शेवटपर्यंत अगदी जिद्द चांगलं गाणंही देखील या ठिकाणी आपल्याला वाजवताना पाहायला मिळतात. आणि अगदी ही स्पर्धा आपण पाहिलं तर प्रो लाईव्हच्या माध्यमातून अगदी दाखवली जाते. इथे मात्र शॉर्ट पूल आहे, बॉल मात्र चालला तिथे, क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच विन द मॅच म्हणलं जातं. पकडो कॅच जितो मॅच. आणि इथे मात्र या मॅच मध्ये आल्या पावली चेतनला देखील माघारी पाठवलंय. हा अगदी आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 7 वरती 3 ही परिस्थिती सध्याच्या घडीला टीम चॅलेंजर्स आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, चांगला फटका आहे 2 धावांसाठी प्रमोदच्या बॅट मधून. इथे मात्र हा कडक फटका आहे, आल्या आल्या अगदी आपल्या बॅटच्या रनर मध्ये घेतला आणि चेंडूला अगदी बगीच्यामध्ये पाठवलाय. 2 धावा. ओमकार सध्याच्या घडीला दुसरं षटक टाकत असताना पाहायला मिळतोय. अगदी या मॅच मध्ये मी म्हणेन लायन्स टीम चांगली गोलंदाजी करते आहे, परंतु फलंदाज या ठिकाणी मी म्हणेन थोडीशी कुठेतरी कमजोरी पाहायला मिळते. चैतन्य अगदी पहिलाच फटका खेळण्यामध्ये यशस्वी झाला नाहीये, माघारी गेल्यानंतर आता प्रमोदच्या बॅट मधून 2 धावा. चांगला फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये, रिक्स नाहीये, धोका नाहीये. आणि तिथे मात्र चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला ओमकार देखील आपला स्पेल चांगला टाकत असताना पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला फटका आहे, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि सक्सेस या ठिकाणी 1 धाव दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश पाहतोय स्ट्राईकला, इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. अजून एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. दहा धावा धावफलकावरती आणि आता 50-50 ओव्हर्स या ठिकाणी षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय दुर्वेश आपल्याला पाहायला मिळतील. आज या आयोजक कमिटीच्या माध्यमातून अगदी नवीन संकल्पना या वर्षी आपल्याला पाहायला मिळते. हे 50-50 ओव्हरचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. या षटकामध्ये अगदी गोलंदाज 10 धावा खर्च करेल. पहिलाच बॉल दुर्वेशचा, अगदी कुठेतरी थोडंसं नियंत्रण चुकलं. अगदी आल्यानंतर त्यानंतर पुन्हा एकदा सावरलं आणि पुन्हा एकदा गोलंदाजी टॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोद समोर आहे, प्रमोदकडे क्षमता आहे, प्रमोदकडे कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे. धावांचा डोंगर पार करायचा असेल ना, आता थकून चालणार नाहीये, फटक्याबाजी करावी लागेल. आता चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय
इथे अगदी गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त पाऊस पाहायला मिळाला. फलंदाजाला अगदी बीट करून क्षेत्ररक्षक पाठीमागे आपण जर पाहिलं तर विकेट किपर याच्या हातामध्ये चेंडू. अगदी निर्धाव स्वरूपात पहिलाच बॉल. दुर्वेश पटेलचा अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला बॉल आहे. इथे कॅचची संधी आहे. पुन्हा एकदा कॅच, विन द मॅच. पर्यंत तरी दुर्वेशची अगदी आता आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजी सध्याच्या घडीला चांगली पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी नवीन बॅटर आपण पाहतोय. अमित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. षटकातले अजूनही 4 बॉल बॅलन्स आहेत आणि 4 बॉलच्या पाठीमागे अजूनही धावा जमा कराव्या लागतील. 50-50 ओव्हरचं हे षटक आहे. चांगला बॉल आहे. इथे मात्र फटका देखील चांगला आहे. अंगावरती होता पंच आमच्याकडे सांगतील आणि तिथे मात्र 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूंच्या पाठीमागे आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या गेल्या. 3 चेंडू अजूनही बॅलन्स आहेत. 3 चेंडूंमध्ये या षटकामध्ये जर 8 धावा आल्यानंतर 10 धावा होतील आणि 10 धावा झाल्यानंतर तुम्हाला 5 धावा ह्या बोनस स्वरूपात पाहायला मिळतील. परंतु दुर्वेश अगदी चांगली गोलंदाजी करतोय. चांगला बॉल आहे. बॅटची लिडिंग एज स्लिप मध्ये चेंडू आहे. तिथे मात्र एक सिंगल धावफलकावरती डीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. आणि एक सिंगल धाव येत असताना इथे मात्र आपण पाहतोय सध्याच्या घडीला चॅलेंजर्स टीम अगदी धावांच्या शोधामध्ये आहे. धावा बॅट मधून आता मात्र सिंगल डबल येताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये तुम्हाला षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल. त्यावेळेला कुठेतरी 64 धावांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. परंतु आतापर्यंत एकही मोठा फटका सध्याच्या घडीला पाहायला मिळाला नाहीये. चांगला फटका आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र हवेमध्ये आहे. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? पाहता पाहता चेंडू पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा यशस्वीरित्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 15 5 गडी बाद सध्याच्या घडीला आपण पाहतोय चॅलेंजर्स टीम पाहायला मिळते. दुर्वेशची चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अमित या ठिकाणी स्ट्राईक वरती आहे. टप्प्याचा चेंडू आहे. बॅटची रिडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चालला. एक सिंगल धावफलकावरती पाहायला मिळेल. जास्त काही नुकसान होणार नाहीये. टीम पाहिलं तर 6 धावा आल्या त्या षटकामध्ये. 3 धावा मात्र मायनस केल्या जातील. अगदी चांगलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं तर दुर्वेशचं पाहायला मिळालं आणि 3 षटकानंतर आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र आपण पाहिलं तर दोन्ही संघ अगदी चौथं पाहूयात आणि चौथं गोलंदाजी ट्रॅक वरती टीम लॉयन्स टीम कडून वैष्णव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. राईट मोर द विकेट मारा करण्यासाठी वैष्णव देखील सज्ज आहे. परंतु फलंदाजीसाठी पाहिलं तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय गणेश आणि त्यांच्या साथीला अमित आहे. गणेश मात्र स्ट्राईकला आहे. आता मात्र गणेशला बॅट खोलावी लागेल. पहिलाच बॉल इथे मात्र अगदी हलक्या हाताने केलाय, खेळून काढलाय.
पुश केलंय चेंडूला, पुश करा खुश रहा. एक सिंगल धाव धावफलकावरती पाहायला मिळेल, परंतु सिंगल डबल से काम चलेगा नहीं. यहाँ पे छक्का और चौका लगाना पड़ेगा, जिसमें है दम उसको कहते हैं बाजीराव सिंगम. इथे मात्र 10 का दम दाखवावा लागेल. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर अमित आहे आणि त्यांच्या साथीला गणेश आहे. समोर गोलंदाज पाहिलं तर वैष्णव सध्याच्या घडीला पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळते आहेत. चांगला बॉल आहे, थोडासा खाली राहिला आहे, फलंदाजाला काही समजलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. या निर्धाव चेंडूच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला पाहतोय. वैष्णवची चांगली गोलंदाजी, अगदी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव अगदी चपळाईच्या गतीने घेतली आहे. गणेशला स्ट्राईक वरती आणला गेलाय, परंतु आता मात्र या क्रीडांगणावरती आता सध्याच्या घडीला पाहिलं तर सध्याच्या संकटामध्ये टीम चॅलेंजर्स टीम सापडलाय. बॅटची लिडिंग एज आहे. चेंडू मात्र इथे पाठीमागे क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये आणि फलंदाज इथे मात्र गणेश बॅक टू पोलिंग डगआउट मध्ये. शेवटचं 5वं षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती टीम लायन्स टीम कडून आपल्याला लोकेश पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला अगदी मॅच पाहिलं तर अगदी शांत या ठिकाणी मॅच पाहायला मिळते. टीम चॅलेंजर्स टीमची पहिली ओपनर जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता मात्र या मॅच मध्ये अगदी पकड लायन्स टीमने या ठिकाणी घेतली गेली आहे. चांगला बॉल आहे, ते मात्र आपण पाहतोय हलक्या त्याने खेळून काढलाय. तिथे मात्र एक सिंगल धाव दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि एकच्या मदतीने संघाचं धावफलक जर पाहिलं तर 18ला 7 गडी बाद सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टीम चॅलेंजर्स टीम्स आपण पाहतोय. चांगला बॉल आहे, लोकेशचा अगदी चांगला टप्पा आहे. नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. लोकेशला या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करताना आज ओमकारनं त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. अगदी मोठी धावसंख्या उभी केली आणि पहिल्या 4 षटकांमध्ये अगदी टीम चॅलेंजर्स टीमला थांबवलंय आणि ते नवीन गोलंदाजांना काहीतरी संधी दिली आहे. अगदी टीम लायन्स टीम कडून आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळतात आणि डॉट चेंडू जेवढे येतात ना तेवढं अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारी टीम सध्याच्या घडीला लायन्स टीम आपण पाहतोय.
ज्यांचा आत्मविश्वास देखील वाढला जातोय. चांगला बॉल आहे इथे, मात्र झेलची संधी आहे आणि झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतील. टीम या ठिकाणी लोकेश देखील टाकताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आपण पाहिलं तर चांगला फटका आहे तिथे, मात्र आपण पाहतोय एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे यशस्वीरित्या दोन्ही संघांमध्ये. आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांमध्ये अमित आणि त्यांच्या साथीला नवीन बॅटर आला, त्याच्यातून अगदी एक सिंगल धावफलकावरती पाहायला मिळते. चांगला बॉल आहे इथे, मात्र लेग बिफोरची अपिले आणि फेटाळले आहे इथे. मात्र आपण पाहिलं तर पंचांची दाद आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज OUT आउट दिलाय, परंतु इथे मात्र थर्ड अंपायर या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तिथे लेग बिफोर 19ला 9 गडी बाद. शेवटचा गडी असणार आहे. सिद्धेश कुंभार शेवटचं षटक घेऊन येताना पाहायला मिळतील आणि नवीन बॅटर अमित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सिद्धेश कुंभार गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. पहिलाच बॉल सिद्धेशचा, टप्प्याचा चेंडू आहे, लेग स्टंप सोडून बाहेर चाललाय. पंच आमच्याकडे सांगतायत की वाईट बॉल आहे. एक अव्वंतर धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला 9 गडी बाद झालेत आणि हे शेवटचं षटक आता सिद्धेशच्या खांद्यावरती आहे. 64 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी लडखडत खेळत असताना टीम
सध्याच्या घडीला आपण पाहतोय अमित बामणे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि जर स्ट्राईक वरती आली आणि त्यांच्या बॅटमधून जर षटकार आला तर विशाल दादा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अखूट टप्प्याचा बॉल आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चेंडू पडलाय तिथे मात्र एक सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना दोन्ही बॅटर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल दादा शिंदकर यांच्याकडून अमित साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चांगला बॉल आहे. सन्मान दिलाय. पंच सांगतात की नो बॉल आहे. फ्री हिटची संधी असणार आहे. डोळे उघडा पहा नीट. पुढील चेंडू असेल या मॅच मध्ये. फ्री हिट आपण पाहतोय. एक नो बॉलची धाव देखील ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 23 ला 9. सध्याच्या घडीला पाहतोय टीम चॅलेंजर्स टीम 64 धावांचा पाठलाग करत असताना अगदी संकटामध्ये आहे आणि या संकटामधून सावरू शकली नाहीये. फ्री हिटची संधी आहे. अकोट टप्प्याचा चेंडू आहे. ते मात्र ऑप्शनच्या बाहेरचा होता. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. अगदी प्रत्येक फलंदाजाला इथे मात्र मोठा फटका खेळू दिला नाहीये. लायन्स टीम कडून आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाचा अगदी या ठिकाणी चांगला खेळ सध्याच्या घडीला या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू आहे. ते मात्र अगदी हलक्या हाताने केला. एकही धाव नाहीये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर. आता सध्याच्या घडीला बचावात्मक या ठिकाणी खेळ करताना आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला आणि इथे देखील डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजीच्या जोरावरती या ठिकाणी मी म्हणेन या मॅच मध्ये अगदी आपली पकड ठेवली गेली. टीम लायन्स टीमचं अगदी चांगला खेळ आपण पाहिला. शेवट काही चेंडू शिल्लक असताना इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू सिद्धेशच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि तो देखील डॉट चेंडू या ठिकाणी हाताळताना सिद्धेशला गोलंदाजी ट्रॅक वरती हातात असताना आपण पाहतोय. प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. पहिलं षटक आपण पाहिलं, दुसरं षटक पाहिलं, तिसरं षटक पाहिलं, चौथं षटक आणि हे 5वं शेवटचं षटक आहे. 6वं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये सध्याच्या घडीला कुंभार गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. अजून एक हलक्या हाताने खेळून काढला आणि ते मात्र आपण पाहतोय टीम लायन्स टीम या ठिकाणी अगदी मॅच जिंकली. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हडलक टीम, चॅलेंजर्स टीम्स दोन्ही संघांचा खेळ अगदी खूप चांगला राहिला आहे. 36 धावांची खेळी केली. 2 चौकार आणि 2 षटकाराच्या साह्याने अगदी 1 विकेट्स आणि 1 ओव्हर टाकली. 3 विकेट्स आणि 3 रन दिले आणि 3 विकेट्स मिळवले. चेंज होईल. आमचे जॉनी ही यूट्यूबची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर यानंतर आपण नक्कीच सामनावीराचा पुरस्कार ओमकारला देणार आहोत.